नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गाव सध्या एका तथाकथित दरबार प्रकरणामुळे चर्चेत आलंय. चंदनशेष संस्थानामध्ये भरवल्या जाणाऱ्या या दरबारावर अंधश्रद्धा पसरवल्याचे आरोप झालेत आणि थेट पोलिसांनी नोटीस बजावत हा दरबार बंद करण्याचे आदेश दिलेत. मात्र आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा जुना असल्याचा दावा करण्यात येतोय. सुरुवातीला पाहूयात हा व्हायरल होणारा व्हिडिओ. पोही गावातील चंदनशेष संस्थानामध्ये रामभाऊ भड उर्फ चंदनशेष महाराज यांच्या वतीनं दर सोमवारी पौर्णिमा आणि नागपंचमीला दरबार भरवला जात असल्याचा दावा करण्यात येत होता. या दरबारात नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे संपूर्ण दरबारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये माना पोलीस स्टेशन अंतर्गत जे पोही गाव आहे, या पोही गावामध्ये अजूनही काही बंधू, बुवा बाबा, मांत्रिक, सर्वसामान्य भाविकांना त्यांच्या श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत तुला मूल होईल अशा पद्धतीचं आश्वासन देत किंवा माझ्यामध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे, दैवी शक्ती आहे असा दावा करत त्यांची फसवणूक करताना दिसत आहेत. काही व्हिडिओमध्ये त्याचे प्रकार आढळत आहेत. खरं म्हणजे हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दृष्टिकोनातून एक चॅलेंजचा भाग तर आहेच, परंतु जादूटोना विरोधी कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारे कुणाला आश्वासन देऊन स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा भास आणून समोरच्या माणसांची फसवणूक करणे हा गुन्हा आहे. मूर्तिजापूर पोलीस स्टेशननी या संदर्भामध्ये किंवा माना पोलीस स्टेशननी या संदर्भामध्ये जादूटोना विरोधी कायद्याच्या अंतर्गत अशा कथित चंदनशेष किंवा चंदन मुरारी या बाबावर, मांत्रिकावर तात्काळ कारवाई करावी. या निमित्ताने जनतेला सुद्धा आव्हान आहे की कौटुंबिक समस्यांच्या समाधानासाठी परिसरातल्या अशा कुठल्याही बंधू, बुवा बाबाकडे, मांत्रिकाकडे किंवा अंगात येणाऱ्या व्यक्तीकडे जाऊ नका. दैवी शक्ती किंवा विशेष शक्ती कुठल्याही माणसाच्या अंगामध्ये जवळ अस्तित्वात नाही. आजपर्यंत ते सिद्ध झालेलं नाही. ज्यांनी असे दावे केलेले आहेत ते सगळे बंधू आणि फसवणूक करणारे निघालेले आहेत. जनतेला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं आव्हान आहे की अशा कुठल्याही बंधूच्या फसवणुकीला, त्याच्या दरबाराला किंवा त्याच्या कथित या सगळ्या उपचाराला बळी न पडता विज्ञानाची कास धरा आणि योग्य मार्गाने योग्य त्या मंचावर जाऊन आपल्या समस्या सोडवून घ्या. या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेत माना पोलीस स्टेशनने 23 एप्रिल रोजी नोटीस बजावली आणि हा दरबार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. यावर पोही गावच्या माजी उपसरपंचानं नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. काय झालं, आज सकाळपासून मी पण बातमीला पाहत आहो की बा पोही गावात भोंदू दरबार म्हणून असं बातमी मी पण पाहिली. तेव्हाच मी त्या बातमीच्या म्हणजे सत्यतेत गेलो. तर खरं काय आहे, आमच्या पोही गावामध्ये चंदनशेख महाराज संस्थान आहे. ते भरपूर जुनं आहे आणि तिथं दर सोमवारी आरती करतात, ते कीर्तनं करतात आणि वेगवेगळे सामाजिक कार्यक्रमही करतात. मी आता तिथला सरपंच असताना मी स्वतः जवळून पाहिलेले आहे की तिथं असा कोणताच भोंदू दरबार वगैरे काही भरत नाही. निंबू, धागा, दोरा असा कोणताच देऊन आणि अवचित असा कोणताही प्रकार अजूनही माझ्या तरी निदर्शनाला आला नाही. मी गेल्या 9 वर्षापासून गावाची धुरा सांभाळत आहो. तेव्हापासून माझ्या गावात अजून कोणताच असा एकही तक्रार आलेली नाही की बा मला यांना फसवलं वगैरे असं. या मंदिरात असा कोणता अवचित प्रकार झाला. साधा शब्द सांगतो, त्या मंदिरामध्ये साहेब कधी चप्पलही कधी चोरीला
गेली नाही. केवढाही मोठा महाप्रसाद असो, केवढाही मोठं काही पैसे घेण्याचा नाही, कोणताच बंधूचा असा प्रकार या गावामध्ये घडला नाही. पण अजून तुमच्या माहितीसाठी एक सांगू इच्छितो, की माना पोलीस स्टेशनला ठाणेदार जेव्हा एका वर्षा पहिले रुजू झाले, तेव्हाच त्यांना मला घेऊन स्वतः या मंदिरामध्ये येऊन मंदिरांना नोटीस दिली होती, की पहा बुवा असा जर कोणता प्रकार वगैरे तुम्ही जर इथं करत असाल तर तो करू नये. मी जोवर इथलोक आहे तोपर्यंत मला कोणताच प्रकार असा इथं आढळला नाही पाहिजे. असे आमचे माना पोलीस स्टेशनचे ठाणेदाराने एका वर्षा अगोदर जेव्हा नवीन नवीन आले होते तेव्हा ते मला भेटीला आले होते आणि मंदिरावर पण त्यांना मला स्वतः आणलं होतं. त्यांचे फोटो वगैरे आमच्याजवळ आहेत त्यावेळेसचे. आणि विशेष म्हणजे काय झालं, आता हे महाराष्ट्रात भोंदूगिरी भरपूर चालू आहे खरं सांगतो. आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, त्या सामान्य माणसाची पिळवणूक होऊन राहिली. त्याचंच आम्हाला पण फार वाईट वाटते, की बुवा या लोकांची फार असं सामान्य माणसांची फार पिळवणूक होऊन राहिली आणि त्यांचा या देवाच्या नावावरती फार लोक चेष्टा करत आहेत. जे तर बातमी प्रसारित केल्या हो. गेलेली आहे त्याचे काय सत्य कारण काय म्हणावं? हा, हे बातमी जे प्रसारित केलेली आहे का नाही, हा खरोखर सांगतो, हा व्हिडिओ मला वाटतं फार जुना आहे साहेब. हा जुना असल्यामुळे आता त्यांना तर आपण म्हणू नाही शकत का हो कशी लावली काय लावली. हा जुना व्हिडिओ होता. ते एखाद्या भजनातला असेल, एखाद्या याच्यातला काय म्हणतात ना आपले महाप्रसाद रॅली वगैरे असते त्याच्यातला असेल तो. पण तेव्हापासून तर गेल्या 1-2 वर्षापासून तर मी तरी पाहिलं इथं असं कोणतं भजनही झालं नाही. आणि फक्त घ्यायचं असलं तर ते आरती घेतात आणि आपलं मंदिर बंद करून ठेवतात. असं चालू आहे. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. स्थानिकांच्या मते सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा जुना आहे आणि पोलिसांच्या नोटिशीनंतर दरबार पूर्णतः बंद करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे. तुमच्या गावातला आमच्या इथे असं काहीच होत नाही. आमच्या गावामध्ये हे जे संस्थान आहे श्री चंदनशेठ भगवान पोही, हे 3 पिढ्यापासून संस्थान आमच्या गावामध्ये आहे. इथे कुठली बंधुगिरी होत नाही, ना इथे कोणती निंबू अंगारा आणि धागे वगैरे कोणाला देण्यात येत नाही. त्यानंतर हा जो व्हिडिओ आता प्रसारित होत आहे हा खूप जुना व्हिडिओ आहे. आमच्या इथे जे ठाणेदार साहेब आहेत, आदरणीय गणेश नौकार साहेब, त्यांनी पण आम्हाला, तुम्ही त्यांना पण विचारू शकता, जेव्हापासून ते इथं कार्यरत झाले आहे ते पण पाहत आहे की आपण त्यांच्या कार्यामध्ये हे संस्थान समजा असा प्रकार इथं होतच नाही. इथं फक्त देवाची आरती आणि पूजन आणि दर्शन हेच होते, दुसरं काही होत नाही. तो जो व्हिडिओ जे व्हायरल केला जातोय किंवा बातमीच्या माध्यमातून प्रसारित केला जातोय, हा. काय सांगतो? जसे तुम्ही आज आम्हाला विचारायला आले तसे ते आम्हाला विचारायला काही आले नाही. तो त्यांनी जुना व्हिडिओ घेतला आणि तो टाकला. त्यांनी तो स्वतःच्या TRP साठी केला, कशासाठी केला हे आता आम्हाला माहित नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर रामभाऊ भड उर्फ चंदनशेष महाराज यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. 3 पिढीपासून आमचे मंदिर चालू आहे आणि मंदिर तर 3 पिढ्याचं आहे. त्याच्यापासून चालू आहे. त्याच्यापासून आमच्या इथं बंधुगिरी, काही धागा दोरा निंबू नाही, काहीच नाही आहे. फक्त पब्लिक येते, दर्शन करते आणि भजन कीर्तन होते आणि आरत्या संध्याकाळी. केव्हा केव्हा इथे दरबार येते म्हणजे सोमवारला येतात, सोमवारी आणखी त्याच्या व्यतिरिक्त पौर्णिमेला, नागपंचमीला यात्रा भरते. तो जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पुष्कळ वर्षापूर्वी आहे, अच्छा पुष्कळ वर्षापूर्वीचा आहे. काय सांगाल तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं गेलेलं आहे की इथे बंदगिरी चालते आणि नाही, दादागिरी ते चालते? खूप पुरत आहे, ते खूप जुनं आहे. तसं काहीच नव्हतं नाही. त्यांनी आम्हाला काही पाहिलंही नाही, दाखवलंही नाही ना, विचारलंही नाही. कोणी कोणी पत्रकारांनी ज्यांनी दिलं त्यांनी आम्हाला काही आलेच नाही ते. महाराजांनी अंधश्रद्धेचे सर्व आरोप फेटाळले असले तरी दर सोमवारी येथे भजन आणि गायन कार्यक्रम सुरू असल्याची माहिती समोर येते. या संपूर्ण प्रकरणावर माण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी काय माहिती दिली पाहूयात. समाज माध्यमावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामधील व्यक्ती हा रामभाऊ भड उर्फ चंदनशेष महाराज हे पोही येथील रहिवासी असून त्यांचा जो व्हिडिओ आहे हा जुना आहे. तसेच सदर बाबा यांना पोलीस स्टेशन माना येथे बोलावून यापूर्वीच कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत तिथे असा कुठलाही प्रकार चालू नाही किंवा दरबार सुद्धा चालू नाही आहे. सदर प्रकरणाबाबत माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सखोल चौकशी करत असून चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनाची भूमिका तर दुसरीकडे श्रद्धा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा, या दोन्हीच्या संघर्षात पोही गावातील हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. पोहीतील दरबार प्रकरणात व्हायरल व्हिडिओ जुना असल्याचा दावा करण्यात आला,
तर पोलिसांच्या कारवाईनंतर दरबार बंद झाल्याची माहिती आहे. मात्र भजन कीर्तनाच्या नावाखाली काही प्रकार सुरू आहेत का, या सर्व प्रश्नाची उत्तरं पुढील तपासातून आता स्पष्ट होणार आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.